हाँ, मैं तिवसा विधानसभा क्षेत्र में, और कुछ ग्रामीण लोग यहाँ से उनसे जानकारी लेंगे कि यहाँ पे किसका माहौल ज़्यादा है। क्या नाम है आपका? उमेश अंधारे। उमेश जी, क्या लगता है यहाँ पे कौन जीतेगा? इथं का बोले तो आता क्या बोलतो मराठीमध्ये कोण जिंकणार काय वाटतं तुम्हाला? आम्हाला पट्टा बोला बोला, कशाला घाबरता? बीजेपी। बीजेपी. हां, बरं, तुमचे काय विचार आहे, कोण इथं जिंकू शकते? आम्हाला असं वाटतं बाबा पंजा येणार आहे. पंजा. आमच्या इथचे कामं केले आहे त्या पहिले. चला आता आम्ही पण समोर जातो. काका कुठं राहता तुम्ही? नाव काय तुमचं? नरेंद्र निंबोरकर. बरं, काय करता तुम्ही? मी मजूरच करतो. हो का? काय वाटतंय बीजेपी शुअर आहे. किती वोटानं बहुतेक? बहुतेक तो 50च्या वरच जिंकतो. का विकास लय केला आहे बीजेपीने. कोणकोणते विकास केले तुम्हाला काही माहित आहे? सगळेच केले, सगळे इकडलेच केले. आमच्या इच्छेच नाही तर पूर्ण आता इकडे. एक दोन विकासाचं नाव सांगा ना थोडं. विकास रोड एकदम क्लिअर झाले आहे सगळे. बरोबर. आणि जे धरणं बिरणं आहे त्यांचे काम चालू आहे. आणि पैसेही बमाट देऊन राहिले. त्याच्यामुळे रोजगार मिळाला का इथं? रोजगारही चालू आहे. काय रोजगारमध्ये काय मिळालं? रोजगारमध्ये ते झाडं वगैरे लावले. आता हे सगळे नरेगावाले झाड लावलेले झाड आहे. बरं, आणि आताही चालूच आहे. चला आणखी मी समोर घेऊन चालतो. दुकानवाले भाऊ आहेत पांठेला KGL. काय नाव आहे साहेब तुमचं? इस्राईल शाह. चालतंय दुकानावर, चालतं मस्त पैकी. हा, मस्त पैकी चालतं. काय वाटतं कोण जिंकणार यावेळेस? यावेळेस तो टक्कर आहे, असं कोणाची? वाटत नाही. काँग्रेस आणि भाजप दोन पैकी भरपूर टक्कर वाटते. इथं निर्दलीय प्रत्याशी पण आहेत बहुतेक. हा, पण इथं समजा आजपर्यंत जास्तीत जास्त काँग्रेस चालली. त्याच्यानंतर आता हे काय लाडकी बहीण त्यानं असर पडू शकते काँग्रेसवर. हो का? हम्म. बरं, चला काही भाऊ बसल्यात. साहेब काय नाव आहे तुमचं? ओंकार भोकरे. डोकरे साहेब, काय वाटतं ह्यावेळेस? काय वाटतं तुम्हाला कोण? बीजेपी चालणार आहे. बीजेपी. हो. बीजेपीचे काही विकास काम तुम्ही सांगू शकता का? मग आता रोड केले, जिथे जिथे अडचण आली तिथे तिथे कामं करून टाकली त्यांनी. काँग्रेसवाले काय म्हणत आहेत? काही काँग्रेसला जे आमची नाराजी झाली, आमच्या दवीचा पूल नाही केला, चाले रस्ता नाही केला, काही नाही. त्याच्यानंतर सगळी नाराजी झाली या गावाची. 5 वर्ष झाले, परत निवडणूक आली आहे. तुम्हाला राजेश वानखेडे साहेब दिसले का इकडं? नाही आलेच नाही, अजिबात नाही. कोण आले म्हणजे? यशोमती ताई आहे बा कांद्याडा. काही विकास झाला का? काही विकास नाही. दवीच्या पुलावर लोक मरून राहिले, पडून राहिले. काहीच विकास नाही द्यायच्या. आतापर्यंत आमदार कोण होता इथं? आमदार यशोमतीच भाई होता. हो का? विकास नाही झाला? नाही. मग आता कोणाला तुम्ही वोट करणार आहात? आता आम्ही भाजपला करणार.